कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। दापोली तालुक्यातील हरणे बंदर हे मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे बंदर ओळखले जाते। या बंदरात हरणे, पाचपंढेरी येथील साधारणपणे 550 परवानाधारक मासेमारी बोटी आहेत। त्यात केळशी, आडे, उटंबर असे अन्य समुद्र काठावरील गावातील मासेमारी बोटी मासळी उतरवण्यासाठी हरणे बंदर येथे असतात। त्यात केळशी, आडे, उटंबर असे अन्य समुद्र काठावरील गावातील मासेमारी बोटी मासळी उतरवण्यासाठी हरणे बंदरात येत असतात। हरणे बंदरात सकाळी आणि संध्याकाळी असे 2 वेळा ताज्या मासळीची लिलाव प्रक्रिया पार पडते। त्यामुळे व्यावसायिक तसेच मत्स्यहारी खवय्ये लोक येथे मासळी खरेदी करता मोठ्या संख्येने येत असतात। समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारांच्या बोटींना जेव्हा मासळी मिळते तेव्हा येथे सुगीचे दिवस पाहायला मिळतात। सर्व प्रकारचे व्यवसाय तेजीत असतात। मात्र सध्या ताज्या मासळीच्या तुटवड्यामुळे येथील मासळी व्यवसाय अडचणीत सापडला आहे। पाचपंढरी आणि हरणे हे गाव मत्स्य व्यवसायाच्या निगडीत आहेत, परंतु या हरणे बंदर सध्याचा 2 नंबरचा मच्छीमारी बंदर म्हणून बनला गेलेला आहे। परंतु जानेवारीपासून या बंदराची कंडिशन पाहता खूप हे बंदर रसातळला चाललेलं आहे। याला जबाबदार फास्टर बोटी, परप्रांतीय फास्टर बोटी आणि LEDची बेसुमार मासेमारी। LEDमुळे एका वेळेला एक बोट 10 बोटींचा माल घेऊन जाते। अशा प्रकारे पूर्णपणे हा मत्स्य साठा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। त्यामुळे शासनाने इथे लक्ष देणं गरजेचं आहे। शासन अजिबात या ठिकाणी लक्ष देत नाही। कोळी लोकांची अशी परिस्थिती आहे की गेले 3 महिने मत्स्य उत्पादन खूप घटलेलं आहे आणि मच्छीमार हा मेटाकुटला गेलेला आहे। आणि आता लाख, सव्वा लाख जो आम्ही खर्च करतो आणि 8 दिवसाची ती पलटी असते, परंतु प्रत्यक्ष उत्पन्न हे 50 ते 60 हजारावर आलेलं आहे। जवळजवळ प्रत्येक पलटीला 10 दिवसाची पलटी, 8 दिवसाची पलटी, यामध्ये 50-60 हजार नुकसान झालेलं आहे। त्याच्यातला नोकरांचा पगारही सुटत नाही। अशा प्रकारे एकदम बेकार अवस्था ह्या फास्टरने LEDमुळे केलेली आहे। आणि LED आणि फास्टर हे बेसुमार मच्छीमारी करत आहेत। काही शासनाने निर्बंध लावलेले आहेत, बोटी पकडून आणलेल्या आहेत, तरी ते ऐकत नाहीत, शासनाला बळी पडत नाहीत आणि शासनाला अजिबात ते शासनाला जुमानत नाहीत, अजिबात घाबरत नाहीत। एकदम बेसुमार मासेमारी चाललेली आहे आणि ह्याच्यापुढे सुद्धा आम्हाला वाटतं आमचं जीवन बहुतेक हे आता उद्ध्वस्त झालेलं आहे। आम्हाला कुठल्या तरी व्यवसायासाठी वळण्याची आता वेळ आलेली आहे। त्यामुळे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे। शासनाला एवढंच म्हणणं आहे की त्याने मत्स्य दुष्काळ जाहीर केला पाहिजे किंवा एक मोठा पॅकेज या मच्छीमारांसाठी दिला पाहिजे। आमची ही आग्रहाची विनंती, कळकळीची विनंती आहे।